करंजवण पाणीपुरवठा योजनेतील विद्युत पुरवठ्यामध्ये मोठा बिघाड झाल्याने गेल्या 2-3 दिवसापासून मनमाड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। शहरातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। करंजवण येथील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत शहरातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी वाघदरडी धरणातील उपलब्ध पाणीसाठा वापरण्याचे नियोजन मनमाड नगर परिषद प्रशासनाने सुरू केले आहे। त्यानुसार सोमवारी सकाळपासून वाघदरडी धरणातील पाणी शहरातील गावठाण तसेच इतर भागासाठी सोडले जाण्याची शक्यता आहे। दरम्यान करंजवण येथील विद्युत पुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून पुढील 2-3 दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर करंजवणचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पुन्हा मनमाड शहराला पुरविण्याचे नियोजन आहे। पाणी जपून वापरा। सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी आपल्या घरात शिल्लक असलेले पिण्याचे पाणी विनाकारण फेकून न देता त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे। तसेच सध्या काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याचे पाणी उकडून व गाळूनच प्यावे असेही पालिकेने स्पष्ट केले आहे। नागरिकांनी पाणी पुरवठ्याच्या या तात्पुरत्या परिस्थितीत नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष योगेश पाटील आणि मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केले। मनमाडमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून वाघदरडीच्या पाण्याचा पर्यायी वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। करंजवणचा विद्युत बिघाड कधी दुरुस्त होतो आणि शहराचा नियमित पाणी पुरवठा कधी सुरळीत होतो याकडे आता मनमाडकरांचे लक्ष लागले आहे।